हातामध्ये टाळ घ्या, खांद्यावर विणा घ्या, हातामध्ये टाळ घ्या, खांद्यावर विणा घ्या, नाचत नाचत पंढरीला जाऊया, नाचत नाचत पंढरीला जाऊया. नमस्कार. आपण बघू शकता की माझ्या मागे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही पुण्यात मुक्कामी थांबलेली आहे आणि दर्शन घेण्यासाठी संपूर्ण पुण्यातून मोठी गर्दी झालेली आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात इथे भाविक दर्शन घेत आहेत. तसंच सुरक्षा व्यवस्था देखील आपण पाहू शकतो, अत्यंत व्यवस्थित आहे आणि भरपूर गर्दी इथं झालेली आहे. तसंच वारकऱ्यांसाठी अनेक सेवा वगैरे इथे सुरू आहेत. नाश्ता असू दे किंवा चहा वाटप असू दे, सगळ्या सोयी एकदम व्यवस्थित केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वारकऱ्यांशी आपण पुढे संवादही साधणार आहोत. चला बघूया. आपल्या बरोबर आता भवानी पेठेत जिथं माऊलींची ही पालखी मुक्कामी थांबली आहे त्या मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले हे आहेत. आपण त्यांच्याशी थोडस बोलूया. तर काय सांगाल, पालखीचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलं? काय पालखीचं नियोजन जवळजवळ एक गेल्या महिन्यापासून आम्ही नियोजन करत आलेलो आहे. आमचे विश्वस्त, परत सेवेकरी, प्लस पुणे महापालिका, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीतनं आम्ही या वारीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आज हा दुसरा दिवस आहे. कालपासून माऊली साधारणतः 10:30 पावणे 10:30 विसावली मंदिरात. त्याच्यानंतर कंटिन्यू दर्शन वारी चालू आहे. आणि दरवर्षी इथे नियोजन केलं जातं वारी? दरवर्षीचं नियोजन हे व्यवस्थितपणे, कुठलाही अनुचित प्रकार न होता. आज लाखोची जवळ 6 ते 7 लाख लोक दर्शन घेऊन जातात, पण कुठल्याही अनघटित घटना घडत नाही माऊलीच्या कृपेने. आणि काय वाटतं, कसा अनुभव कसा आहे एकूणच? हा अनुभव म्हणजे आज जशी साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, तो अनुभव अख्ख्या पुणे शहराला आणि इथून पुढे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंढरपूर पर्यंत प्रत्येक भाविकांना होत असतो. त्यामुळे ही दिवाळी आली अशी सगळ्यांचा, आमच्या सेवेकरी आणि मंदिर विश्वासांचा आमचा समज आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच तुम्ही अनुभव घ्याल तर अतिशय भक्तिमय वातावरण इथे संपूर्ण परिसरामध्ये अनुभवायला मिळतंय. माऊलींना आपण बघतोय, ही दिंडी पुढे निघतीये, तर आपण त्यांच्याशी बोलूया. आम्ही संत गोरोबा काकाची दिंडी डोराळा ते पंढरपूर ते आळंदीहून पंढरपूरला निघालो. काय सांगाल पावसा पाण्याच्या बाबतीत? वारीचा अनुभव काय सांगता तुम्ही? चांगल्या पण त्रास होते पावसामुळे पब्लिकला, बाकी काय. सहपरिवार येतात? हो, सगळं परिवार. आणि काय अनुभव, काय वाटतं, अस्तित्व काय जाणवतं? वारी केल्याच्या नंतर सगळं वर्षभर आम्हाला समाधान वाटतं. कितवं वर्ष आहे वारीचं? 42वे वर्ष. काही बदलल्यासारखं वाटतं? बदल झालाच, भरपूर झाला बदल, चांगला आनंद. प्रशासनाकडून तुमची काही तुम्हाला अडचण येतात, तुमची सोय होते? हो, काही नाही आम्हाला मिळालेलं नाही शासनाचं. वारीचा अनुभव काय सांगाल? छान आहे. छान आहे. सुखाने, समाधानाने, आनंदाने वारी करतो. पावसा पाण्यात काही त्रास? काहीच नाही. माऊलीच्या अवघड आम्हाला झाला. माऊलीचं नाव घेऊन आम्ही बिनगुरी आहोत. कितवं वर्ष आहे वारीचं? 4th 5th आहे. आणि महिलांच्या अनुषंगाने काही गैरसोय, काही त्रास आहे? काही नाही, सोय होते? त्याला काही त्रास नाही, आनंदात वारी. आपण आता बघतोय की वारकऱ्यांसाठी जागोजागी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यातील काही लोक हे स्व इच्छेनं काही सुविधा पुरवतात. त्यापैकी एक इथे आपण बघू शकतो की वैद्यकीय सुविधा या पुरवल्या जात आहेत. काही वारकरी हे त्यांच्याकडून त्या घेतात सुद्धा आहेत. तर आपण त्यातील एका माऊलींशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, काय म्हणजे तुमची सुविधा काय आहे? नमस्कार. हे आमचं 11वं वर्ष आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व त्याच्या अंतर्गत जो आमचा आयाम येतो जिज्ञासा, त्या जिज्ञासा आयामांतर्गत आम्ही जे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदा, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी ज्यांचे साईड इफेक्ट नसतात, तर आम्ही असा ऑब्झर्व केला 11 वर्षाखाली. आम्ही एका छोट्या पत्रामध्ये 14 जणांनी हा कॅम्प चालू केला होता, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे जे वारकरी आहेत त्यांना सेवा मिळत नव्हती. जे ॲलोपॅथिक औषध आहेत त्यांना सर्रास वाटली जायची, ते त्यांना माहित नसायचं ते कशी खायचे, आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट दिसायचे. त्याच्यामुळे आम्ही त्याला सबस्टिट्यूट म्हणून आता होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट इथं द्यायला चालू केल्या. आपल्यासोबत एक आजी आहे ज्यांनी आताच एक इंजेक्शन घेतलंय असं त्या सांगतात. त्यांच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया. काय सांगाल, काय तुम्हाला त्रास होत होता? काल चालण्यानं सारे पाय दुखायला लागले, शिरा ढांढारल्या
मग आता त्यांनी लावून मलम लावून चोळलं आणि इंजेक्शन गुडघ्याला 4-5 दिले, खाली पायात 2 बारकुल्या टोचवलं, कमी होऊन जाईल म्हणले. काय काय अडचणी येतात? आता पाऊस पण अनेकदा खूप असतो, तर तेव्हा तुम्हाला काही काही हे होतं का, अनुभव काय तुमचा? अनुभव काहीच वाटत नाही, दिंडीत चालल्यामुळं आनंद वाटतो सगळा. लय आनंद येतो. पावसाचा त्रास होतो? काहीच त्रास नाही. ते घोंगते मिळाले तसले रिंगकोट सारखे, पिशव्या मिळाल्या, मग त्याच्यामुळं काहीही त्रास वाटत नाही, आनंदच वाटतो दिंडीचा. बरं, महिलांच्या अनुषंगाने काही प्रशासनाकडून काही गैरसोय होते असं काही आहे का? नाही गैरसोय काहीच होत नाही, सगळे आनंदात चालते आता. व्यवस्थित आहे सगळ्या सगळं सोयी? व्यवस्थित आहे, जेवणाची व्यवस्था आहे, झोपण्याची व्यवस्था आहे, जागोजागी डॉक्टरचे ते टोल लागलेले आहे, ते काहीही कसलीही अडचण नाही. दिंडीत येऊन जाऊन पाऊस यायलेला आहे, तर ती घुमते मेन कापड टॉल ती तसले मिळालेले आहे, ते शर्ट तसले रिंगकोट घालायचे. किती वर्ष झालं वारी? आता वारी करून मला 25 वर्ष चालू आहे. काय वाटतं किती बदलली वारी? लय बदलली. अनुभव म्हणजे मन लोक भरपूर वाढले, तर लय वाढले. पहिले एवढे लोक नव्हते, आता पेरण्या करून औंदा तर लय लोक आलेत, पेरण्या झाल्यात म्हणून भरपूर लोक आलेत आणि आनंदाच आहे ते सगळे. काय भावना घेऊन येतो शेतकरी किंवा वारकरी या वारीमध्ये? काय भावना असतात वारकऱ्यांच्या? वारकऱ्याच्या आनंद लुटण्यासाठी येतो वारकरी. संसारात गांजून गेलेला असतो, वारीच्या मुरी त्याचा जीव होतं उग कितीतरी मोठेपणा, कधी जाऊ की कवा उरकू की कधी वारीला पोहोचू की, असं आनंदात येते तो वारकरी घरची सोडून सुटका करून. आपण पाहतो की एवढा पाऊस असतो, मात्र तरीही त्यांची पावलं काही पंढरीच्या दिशेनं जाण्यासाठी रोखली जात नाही, ती थांबत नाही. मग अडचण काहीही असू दे, कारण त्यांच्या मनात भावना ही एकच असते, पाऊले चालती पंढरीची वाट. कधी टाळ घ्या खांद्यावर विणा घ्या, हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर विणा घ्या, नाचत नाचत पंढरीला जाऊया, नाचत नाचत पंढरीला जाऊया, नाचत नाचत पंढरीला जाऊया. हे पाऊस पडला चिखल झाला, भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया. चंद्रभागीला महापुराला पाणी लागलाय चढायला, विठ्ठल बोले रुक्मिणीला कुंडलीक लागलाय बुडायला, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया. चंद्र लाटावरी लाटा दिंड्या पताकाच्या लाटा, जनी म्हणे नाम देवा, जनी म्हणे नाम देवा, विठ्ठलाला भेटा, पाऊस पडला चिखल झाला, भिजला हरीचा विना, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया जाऊया, नाचत पंढरीला जाऊया. हे उपचार केले जात आहेत, स्वइच्छेने हे उपचार केले जात आहेत. डॉक्टर उदय तल्लार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून थोडीशी ती माहिती जाणून घेऊयात. तर काय सांगाल, वारकऱ्यांकडून नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्या या येतात? अग्निकर्म इथं खूप दुरून पायी चालत येतात, तर त्यांचे कोणाचे गुडघे दुखतात, जॉईंट्स पेन होतात चालून, तर ते आम्ही अग्निकर्माने त्यांना ताबडतोब इथं, म्हणजे ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात इदम प्रत्यक्ष फलदर्शनात, म्हणजे पहिले ते चटके घ्यायला घाबरतात, चटक्याच्या नावाने घाबरतात, पण इथल्या इथं त्यांना बरं वाटल्यावर ते लगेच दुसऱ्या पेशंटला सांगतायत की आम्हाला बरं वाटलं. मला अजून सांगायला आनंद होईल की मी इथं या वारीमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या ग्रोथ सुद्धा काढलेल्या आहेत, तोंडावरच्या ग्रोथ काढलेल्या आहेत, तोंडाच्या मधल्या ग्रोथ काढल्या आहेत, ॲनसवरच्या ग्रोथ काढलेल्या आहेत. दरवर्षी आम्ही असं इथं रुग्णसेवा देत असतो.
बरं, पंढरीच्या भेटीसाठी सगळे वारकरी निघालेले असतात, पण तुम्हाला इथे राहून त्या वारकरी म्हणजे आपण त्यांच्यात माऊलीचं रूप बघतो, तर त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. काय काय सांगाल, काय अनुभव? 100% मी म्हणजे आता हा विषय इथं सांगायला पाहिजे की नाही हे मी नाही सांगू शकत आहे, पण माझं एक मनातलं असतं की मी जे माझ्या मनात असतं ते मी बोलतो. मी पहिल्याच वर्षी आलो होतो इथं ह्या सेवेच्या इथून आणि या जिज्ञासा या मंडळाच्या ओळखीने मला 1 मिनिटात दर्शन झालं माऊलींच्या पादुकांचं. पण पुढच्या वर्षी मी दर्शनाला जात असताना ती लाईन पाहिल्यावर मी म्हटलं नाही, मी आता नाही, मी एकदा दर्शन घेतलंय. हे लोक 5-5, 6-6 तास लाईनीत उभे राहतात आणि मी येऊन एक VIP दर्शन केल्यासारखं होतं. त्याच्यापेक्षा ही सेवा देऊनच मी याचं दर्शन घेतल्याचा लाभ घेत जाईल. छत्रपती संभाजीनगरहून वारीमध्ये सहभागी होतात आणि जिथे जिथे वारी मुक्कामी थांबते तिथे तिथे ते हे माळ जे आहे त्याचा जो तुळशीच्या माळा ज्या आहेत त्याचा स्टॉल लावतात. तर त्यांच्याकडून आपण त्यांचा एकूणच अनुभव जाणून घेऊयात. तर काय सांगाल, तुम्ही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होता? हो, प्रत्येक वर्षी वारीमध्ये सहभागी आहे. आणि तुळशी माळ हे वारकऱ्याचं लेणं आहे. जसं श्रीमंत माणसाला 24 कॅरेट सोनं वापरतं सुख मानतात, तसं वारकऱ्याला सोन्याचं सुख नसून या तुळशी माळेचं सुख आहे. आणि सोनं हे चोर लुटू शकतात, भावकी वाटून घेऊ शकते, सोन्यासाठी मरू शकतात, पण ही सोनं असं आहे हे मेल्यानंतरही काढू शकत नाही. याला तुळशीची माळ म्हणतात. आणि अशी तुळशीची माळ धारण करून वारकरी जगत असतो, वारी करत असतो आणि भगवंताचं लेणं म्हणून आपल्या गळ्यामध्ये धारण करत असतो. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदय कनवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये गोपीचंदन लावून आणि तुळशी बुक्का लावून अष्टगन लावून तुळशी माळ धारण करून वारकरी हे माऊलीच्या दिंडी सोबत हे पायी दिंडी सोहळा करत असतात. आणि पायी दिंडी सोहळा करत असताना अशा कट्टर वारकरी जे असतात, हडाकाळाचे वारकरी जे असतात, त्यांना जर वारीमध्ये काही समस्या उद्भवली, पाणी येऊ द्या, वारा येऊ द्या, ऊन येऊ द्या, न जुमानता जे वारी करतात ते वारकरी. पहिल्या वारीत आणि आता जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे प्रशासनाकडून काही तक्रारी, काही अडचण का गैरसोय कुठे होते का तुमची? काहीच गैरसोय नाही. आता आमची माऊली, आमचा पांडुरंग आम्हाला प्रत्येक वारकऱ्याला एवढा 5 लाख भाविक आहे, पण एकालाही उपवासी राहू देत नाही. प्रत्येकाला अन्नदान सोहळा सगळं. आणि पुणेकरांचं काय वर्णन करा, पुणे तिथं काही नाही ऊन आहे. आणि आज पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये सगळे वारकरी आनंदित आहे. आणि आज उद्या सकाळी 6 वाजता पुणे सोडून आम्हाला सासवडला मार्गस्थ व्हायचं आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलंय. ते म्हणतायत वारीचं स्वरूप हे प्रचंड बदललंय, मात्र आता ज्या सुविधा असतात त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे अडचणी बऱ्याचदा कमी येतात. तर आपण आता सर्व वारकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांचं एकच म्हणणं आहे की पाऊस असो, कोणतीही अडचण असो, आम्हाला फक्त वाट असते ती म्हणजे आमच्या पंढरीच्या दर्शनाची. तर मागे तुम्ही बघू शकता माऊलींच्या दर्शनासाठी मोठी रांग आपल्याला पाहायला मिळतेय. आणि एकूणच संपूर्ण पुण्यनगरीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच आपण थांबतोय.